एक्सप्रेसवेवरील टोल वसुली संपत आल्यामुळे आता पुन्हा एकदा एक्सप्रेसवेवरच्या 8 पदरीकरणाचा आणि एलिव्हेटेड रस्त्याचा घाट सरकार घालत आहे असा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे। एक्सप्रेसवेवरील टोल वसुलीतून 2869 कोटींचे उत्पन्न अपेक्षित होतं, त्यापैकी 2812 कोटी वसूल झालेत, तर 700 कोटी रुपये 2.5 वर्षांपूर्वीच अदा करण्यात आलेत। असं असतानाही लोणावळा कुसगाव खोपोली एक्झिट हा टप्पा 8 पदरीकरणाचा GR काढण्यात आला आहे। तसंच खालापूर फूडमॉल ते खोपोली एक्सचेंज पर्यंतचा रस्ता एलिव्हेटेड बांधला जाणार आहे, त्यामुळे रुंदीकरणासोबतच सध्या सुरू असलेली टोल वसुली तातडीने बंद करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे। 2019 मार्च पर्यंतचे मेंटेनन्सचे पैसे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरला मिळालेले आहेत, त्यामुळे त्याच्याकडनं 2019 मार्च पर्यंतचा मेंटेनन्स मात्र करून घ्या। आणि हे जे काही नवीन प्रपोजल आहे 3000 कोटीचं, ते 2030 साल उजाडणार आहे ते व्हायला। मग ते पूर्ण झाल्यानंतर तेव्हा टोल लावायचा का नाही ह्या त्यावेळच्या पॉलिसीप्रमाणे ठरवा, पण आज तरी एक्सप्रेसवेची टोल वसुली तातडीने बंद करा, कारण टोल मुक्तीचं आश्वासन तुम्ही दिल्यामुळेच आम्ही तुम्हाला निवडून सत्तेत दिलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।